रंग, हा रंगच या चित्राला खरी भावना देईल. केवळ डोळ्यांना दिसेल असं चित्र नाही, ते काळजाला भिडणारं पाहिजे. काय माणूस आहे हा, वेळेचं भानच नाही आला. चित्रात एकदा रमला की जेवणाची वेळ झाली असेल, भूक लागली असेल, हे काही याला समजत नाही. याचं काम काही संपत नाही. मी तर किती वेळा हाक मारली, पण याच्या कानावर अजून काही पडतच नाही. अहो दिलीप, झालं का तुमचं? कधी जेवणार आहात? तुमची ही कलेची तपस्या अजून किती वेळ चालणार आहे? अगं प्रिया, आलीस? मला कळलंच नाही बघ, ह्या चित्रात इतका तल्लीन झालो होतो. मला वाटतं आपण चित्र बोलायला लागेल. मला माहितीये तुमचं लक्ष फक्त चित्रांमध्येच रंगलेलं असतं, पण तब्येत ही तितकीच महत्वाची आहे ना. भूकही लागली असेल. हो, खरंय तुझं, पण हे चित्र इतकं खेचून घेतं ना की दुसरं काही सुचतच नाही मला. बसा आता शांतपणे, मी घास भरवते तुम्हाला. माझ्या कलाकाराला आज विशेष सेवा. अरे वा, आज ही खास सेवा. धन्यवाद माझी कलाप्रेमी बायको. तुझ्या हातचं जेवण म्हणजे अमोरच आहे बघ, आणि तू भरवतेस ना तेव्हा त्याची चव काही आवडत असते. अहो, कारण माझ्या कलाकाराची पण भूक भागली पाहिजे पण ना. हो हो हो. पण आज काय रंगवलंय की इतके रंगले होते की मला सुद्धा विसरलं. आज एका स्वप्नाला रंग दिलाय मी. प्रिया, एक अशा जगाचं स्वप्न जिथे माणसाने निसर्गाशी जुळून घेतलंय, आपल्या चुकांमधनं शिकून एक नवी सुरुवात केली. हे चित्र आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना थांबून विचार करायला लागले. दिलीप, तुमची चित्र नेहमीच काहीतरी सांगत असतात, बोलत असतात, आणि म्हणूनच मला ती खूप आवडतात. आणि मला विश्वास आहे की एक ना एक दिवस ती जगाला पण समजतील, त्यांनाही ती बोलू लागतील आणि तुमच्या मनातील त्यांना भाव कळतील. खरं. हे चित्र फक्त जिवंत नाही, तर हे एका नव्या आयुष्याचे स्पंदन दाखवते. स्त्रीचं शरीर, ती नवनिर्मितीची ताकद आणि ते छोटस बाळ, हे बघून असे कारण घडून आले. हे चित्र थेट माझ्या मनाशी बोलते. प्रिया, हे चित्र फक्त एका स्त्रीचं शरीर नाहीये, यात मी निसर्गाची सर्वात मोठी ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ती म्हणजे नवनिर्मिती. जगात किती दुःख, निराशा किंवा दुरावा असला ना, तरी जेव्हा एक नवीन जीव जगात येतो तेव्हा तो आपल्यासोबत जगण्याची एक नवीन आशा घेऊन येतो. ते बाळ म्हणजे अंधारावर मात करणारं प्रकाश असतं. खरंच
एका स्त्रीच्या गर्भातून जन्माला येणारे हे बाळ हे दाखवतंय की जग कितीही बदलले तरी जीवन हे थांबत नाही. तुमच्या ह्या चित्रातून ती प्रस्तुतीची वेदना, त्या वेदनेतून मिळणारा अथांग आनंद दोन्ही किती स्पष्ट दिसले. हे चित्र बघून मला जाणवते की आपण जीवनाचा उगम किती सहजरित्या फिरून येतो. प्रिया, माझ्या प्रत्येक चित्रातून मला एक चिरंतन सत्य मांडायचं. ती बोलती असली पाहिजे. ती वरवरची सुंदर चित्र काढण्यात काय अर्थ आहे? तेव्हा त्यांना जाणवेल की सृष्टीचं चक्र या मातृत्वावर आणि नव्या जीवावर टिकून आहे. हे चित्र लोकांना पुन्हा 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 एकदा आयुष्याच्या मुळाशी घेऊन जाईल अशी मला आशा आहे. तुम्ही खूप खोलवर विचार करता. मला तुमच्या विचारांचा खूप अभिमान आहे आणि मला खात्री आहे की हे तुमचे चित्र जगासमोर आलं तर ते नक्कीच बदल घडवून आणेल. आणि हे सगळं तुझ्या पाठिंब्यामुळे. बरं प्रिया, तू नसतीस तर कदाचित मी इतकं मन लावून इतक्या विचारांनी काम करू शकलो नसतो. तूच माझी खरी प्रेरणा आहे. तुम्ही फक्त काम करा, मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. आपल्या प्रत्येक कलेतून समाजात सकारात्मकता घडून आली पाहिजे, हेच तर आपलं स्वप्न आहे. होय, खरंय. तर तुमचं पार्सल आलंय. अरे वा, इथे एक सही करा. इथे सही करा. थँक्यू सर. सर, हा बोला. तुमचं कुरिअर आलंय. आलो आलो. एक अरे वा, इथे एक सही करा. थँक्यू. थँक्यू. प्रिया, हे बघ काय बॉक्स आलाय. काहीतरी खास दिसतंय ह्याच्यात. काय असेल यात? पुरस्कार असेल का? बघूया ना. माझं तर हृदय जोरात धडधडतंय. चला पाहूया. बस. हृदय ओ, तुम्हाला युरोप युरोप ब्रँच सुचतर आहे ना. वाव, हे बघा किती मस्त ट्रॉफी. मस्त. आपल्याला ना माझं स्वप्न पूर्ण झालं. मी म्हटलं होतं ना, एक ना एक दिवस जग तुमच्या चित्रकलेचा विचार करते. खरंच सुंदर ट्रॉफी आहे. वाटत होतं ना, आज तुमचं चित्र बोलायला लागलं, जगान ते संवाद साधायला लागले. ते बघ. आज काहीतरी महत्त्वाचं घडणार आहे असं वाटतंय. काल रात्री न्यूयॉर्कच्या ग्लोबल आर्ट नेक्सेसमधून ईमेल आला होता. त्याने आपल्या चित्राविषयी चौकशी केली होती. बघूया काय होतंय ते. देवा, दिलीपच्या कष्टाला फळ मिळवू दे. बापरे, हे काय? हे कसे शक्य आहे? 70 लाख रुपये, एका चित्राचे इतके पैसे. माझं स्वप्न आज खरं झालं. अगं आपल्याला एक काय झालं प्रिया? गोड बातमी आली. हा, अहो, आपलं चित्र ग्लोबल आर्ट नेक्सेसने विकत घेतलंय.
हा काय कोणी ग्लोबल आर्ट नेक्सेसनं आपलं चित्र विकत घेतले. काय? आशेच्या कोम नावाचे चित्र. हा ती बघा, त्यांनी चक्क आपल्या खात्यात 70 लाख रुपये जमा केले. 70 लाख. हे हे खरं प्रिया, खरं आज आपल्या कष्टाचं फळ मिळालं. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. खरं सांगायचं ना तरी इतकी वर्ष मी फक्त रंगातच बोललो, पण आज माझ्या रंगाला जगानं ऐकलंय. हो, हे आपल्या दोघांचे कष्टाचे फळ आहे. मी नेहमीच तुम्हाला म्हणायची ना की तुमची कला एक ना एक दिवस जगासमोर येईल आणि त्यांना शिकवेल. आज ते खरं झालं. तू होतीस म्हणून मी कधी हार मानली नाही प्रिया. तूच माझी खरी ताकद आहे. आपण दोघे आहोत म्हणून हे सगळं घडतंय. हा आपल्या दोघांचा पुरस्कार आहे. हा आपल्या प्रेमाचा विजय. प्रिया, खरं सांगायचं तर मी रंगात बोलतो, पण मला आता कळून चुकलंय की आपली कला, आपलं काम हे फक्त आपल्यासाठी नाही, ते लोकांपर्यंत पोहोचायला हवं. त्यातून त्यांनी काहीतरी शिकावं, त्यांनी विचार करावा. आजच्या या जगात जिथं सत्य आणि असत्य यातली रेषा पुसट होत चालली आहे ना, त्या ठिकाणी कलेची भूमिका खूप महत्वाची आहे. तेच तर तुमचं खरं वैशिष्ट्य आहे. तुम्ही नेहमीच समाजासाठी काहीतरी प्रबोधनात्मक करत आहात बरं. आणि मला तो तुमचा गुण खूप आवडतो. मी जे आता काढीन त्यात मी एका नव्या विचाराला रंग देईन. लोकांमध्ये जागरूकता आणण्याचा प्रयत्न करेन, त्यांना विचार करायला लावेन. कारण कला फक्त सुंदर नसावी, ती बोलकी असावी, ती समाज बदलण्याची ताकद ठेवणारी असावी. तुमच्या या विचारांचा मला खूप अभिमान आहे. तुम्ही किती खोलवर विचार करता. मला खात्री आहे ते तुम्ही नक्कीच करून दाखवणार. हो प्रिया, आजकालच्या या डिजिटल जगात लोक फोटो काढतात, त्यांना हजारो फिल्टर लावतात, पण त्यात तो जिवंतपणा दिसत नाही जो हाताने काढलेल्या चित्रात असतो. फिल्टरनं सौंदर्य तात्पुरतं वाढेल, काही काळासाठी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करेल, पण त्यात आत्मा नसतो. फिल्टर लावलेल्या चेहऱ्यांमध्ये खरी भावना दिसत नाही. ती एक तात्पुरती प्रतिमा असते जी सत्य लपवते. हो, अगदी बरोबर. ते फक्त वरवरचं सौंदर्य असतं जे काही काळानं फिके पडतं. त्यात खोली नसते. माझ्या चित्रांमध्ये मला तो आत्मा ओतायचा आहे. मला ती भावना जागृत करायची आहे जी फिल्टर लावलेल्या चित्रात कधीच येणार नाही. मला लोकांना दाखवायचं आहे की खऱ्या सौंदर्यात, खऱ्या भावनांमध्ये किती ताकद असते. हे मला तूच शिकवलंस. तू नेहमी म्हणायचीस ना, जे मनात आहे तेच कॅनव्हासवर उतरव. लोक त्यालाच दाद देतील, कारण सत्य नेहमी सुंदर असतं. आणि बघा, आता तुमच्या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. तुमच्या विचारांना दिलेली आहे.